नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत। मी महादेव वाघमारे, मावळचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे पेट्रोलियम उद्घाटन प्रसंगी महसूल मंत्री भेगडे परिवाराच्या वतीने राज्याचे राज्यमंत्री आदरणीय संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे यांच्या वतीने आणि आता आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या उपस्थिती भेगडे पेट्रोलियमचा उद्घाटन सोहळा राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष एक आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। त्यांच्या समेत मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न पुरस्कार विजेते खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे, आमदार भीमराव अण्णा तापकीर, माजी मंत्री मदन शेठ बाफना, त्याचबरोबर सन्माननीय बापूसाहेब भेगडे आणि सर्वच मान्यवर आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आताचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना औक्षण केल्यानंतर भेगडे पेट्रोलियमच्या या नूतन व्यवसायाचा उद्घाटन सोहळा मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होतो। पीठ कापल्यानंतर आपल्या सगळ्यांना विनंती की जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया आणि या उद्घाटन सोहळ्याचंही स्वागत करूया। उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब, आदरणीय आमदार भीमराव अण्णा तापकीर, विराज जोरदार टाळ्यांच्या गजरात उद्घाटन सोहळ्याचं स्वागत करूया आपण। आणि आता या व्यासपीठावरती आता आगमन होत आहे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, त्याचबरोबर महासंसदरत्न पुरस्कार विजेते खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे। मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावं ही आपल्याला विनंती असेल। आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आदरणीय आमदार भीमराव अण्णा तापकीर, नमस्कार। सन्माननीय माजी मंत्री मदन शेठ बाफना, पंकज महाराज गावडे, आदरणीय देवानंदजी साहेब, सन्माननीय नंदकुमारजी शेलार, वैभवजी निंबाळकर, बापूसाहेब भेगडे, सन्माननीय गणेश तात्या भेगडे, शरदराव भुट्टे पाटील, विशाल कुमारजी, सन्माननीय विशाल कुमारजी, निवृत्तीभाऊ शेटे, रवींद्रप्पा भेगडे, दत्ताभाऊ गुंड, रामशेठ गावडे, त्याचबरोबर सन्माननीय विनया मॅडम, सन्माननीय कैलासराव पानसरे, चित्रताई जगनाडे। मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती यावं आणि आता अशा दिलखुलास व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते या अखंड हिंदुस्थानचं दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करूया। रौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। मी माननीय आदरणीय साहिबताई बोत्रे आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित राहावं। मी आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आदरणीय मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब, सन्माननीय आमदार
भीमराव अण्णा तापकीर, आदरणीय बापूसाहेब भेगडे, माजी मंत्री आदरणीय मदन शेठ बापना, वैभवजी निंबाळकर, सन्माननीय नंदकुमारजी शेलार, आदरणीय देवानंदजी साहेब. मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही आपल्याला विनंती आहे. मी आता ज्यांचा नामोल्लेख केलाय ना फक्त त्यांनाच विनंती आहे. याचबरोबर ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे ते विधान परिषदेचे आमदार आदरणीय विक्रांतजी पाटील सर यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मनापासून स्वागत करूया. एकदा टाळ्यांच्या गजरात मान्यवरांचं आपण स्वागत करूया. आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूल मंत्री आणि संघर्षाच्या काळामध्ये आपल्या नेत्यावरती प्रेम करून, आपल्या पक्षावरती प्रेम करून, खऱ्या अर्थाने खांद्याला खांदा देऊन विजयाचं शिल्पकार होण्याचं शिवधनुष्य ज्यांनी आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचा प्रथमतः सन्मान संपन्न होतोय. मी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, नारायण बाबूजी भेगडे आणि दीपक निवृत्ती भेगडे या तीनही मान्यवरांना विनंती करेल की आपण आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना सन्मानित करावं ही आपल्याला विनंती असेल. आदरणीय माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे भाऊ आपल्याला विनंती आहे. त्यानंतर हा सन्मान सोहळा संपन्न होत असताना प्रभू श्रीरामाची मूर्ती आणि आदरणीय बावनकुळे साहेबांचं स्केच केलेली फ्रेम भेट देण्यासाठी हे लाईट रेग्युलरच ठेव, झकझक नको. सन्माननीय विराज विकास भेगडे, स्वराज विकास भेगडे आणि विश्वजित संजय भेगडे यांना विनंती आहे की प्रभू श्रीरामाची मूर्ती आपण आदरणीय बावनकुळे साहेबांना प्रदान करावी. आणि त्यानंतर ते स्केच प्रदान करण्यासाठी मी हिंदुराज विश्वनाथराव भेगडे यांना विनंती करेन की ते स्केच आपण त्यांना प्रदान करावं. भक्ती शक्तीचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचं प्रतिमा या ठिकाणी आपण देत आहोत. आणि मी हिंदुराज विश्वनाथ भेगडे यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी स्केच केलेली प्रतिमा आपण नामदार साहेबांना प्रदान करावी ही आपल्याला विनंती असेल. तुमच्याबद्दल टाळ्यांचा आवाज मावळच्या या नगरीमध्ये अध्यात्माचा वारसा आणि वसा, ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मावळ नगरीमध्ये निनादला पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसद रत्न पुरस्कार विजेते खासदार श्रीरंगाप्पा बारणे आपणचाही सन्मान होतोय. मी भारतीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांना विनंती करेल की आपण आदरणीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना सन्मानित करावं ही आपल्याला विनंती आहे. आदरणीय महासंसद रत्न पुरस्कार विजेते खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब. त्यानंतर खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय भीमराव अण्णा तापकीर आपलाही सन्मान होतोय. मी मावळ तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष रवींद्र अप्पा भेगडे आपणना विनंती करेन. प्रभू रामचंद्र की. त्यानंतर आदरणीय भीमराव अण्णा तापकीर आपलाही सन्मान होतोय. रवींद्र अप्पा भेगडे यांना विनंती आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार, एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेब आपलाही सन्मान होतोय. मी विनोद तथा बंटीभाऊ भेगडे यांना विनंती करेन भाऊ की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील साहेबांना सन्मानित करावं. त्यानंतर वारकरी संप्रदायाचं भूषण, विद्या वाचस्पती आणि अतिशय या ठिकाणी आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. विनोद तथा बंटीभाऊ भेगडे यांना विनंती की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढील सन्मान होतोय विद्या वाचस्पती आणि खऱ्या अर्थाने गीता आणि गाथा मुखोद्गत असताना इंद्रायणीच्या पाण्याचा स्पर्श चंद्रभागेच्या पाण्यापर्यंत ज्यांनी अध्यात्माच्या माध्यमातून पोहोचवला ते वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायण पंकज महाराज गावडे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. मी
संदीप बाळासाहेब भेगडे आणि संतोष विश्वनाथराव भेगडे दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हरिभक्तपरायण पंकज महाराज गावडे यांना सन्मानित करावं. त्यानंतर मी आता विनंती करेल राज्याचे महसूल मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान होतोय. त्यामध्ये प्रथमतः हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारी पुणे रिजनचे देवानंदजी साहेब यांचा सन्मान होतोय. मी आदरणीय देवानंदजी साहेब आपल्याला विनंती करेल की आपला सन्मान घेण्यासाठी आपण मंचावरती उपस्थित राहावं. आपला सन्मान होतोय आदरणीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब. आदरणीय खासदार साहेबांना विनंती आहे आपण समोर यावं. त्यानंतर उद्योगपती नंदकुमारजी शेलार साहेब आपला सन्मान होतोय. आपल्याला विनंती आपण सन्मान घेण्यासाठी समोर यायचंय. त्यानंतर IPS अधिकारी DIG CRPF तळेगावचे आदरणीय वैभवजी निंबाळकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या शुभ हस्ते. आणि पहिले ज्यांचा सन्मान आता होणार आहे ते आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असे पहिले मराठी DIG IPS अधिकारी जे आहेत त्यांचा सन्मान चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. आणि आता मी सर्व भेगडे परिवारातील संयोजक मान्यवरांना विनंती करेन की व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण करावा ही आपल्याला विनंती असेल. आदरणीय बापूसाहेब भेगडे, आदरणीय गणेश तात्या भेगडे, शरदराव गुट्टे पाटील, विशाल कुमारजी, निवृत्तीभाऊ शेटे, रवींद्रप्पा भेगडे, दत्ताभाऊ कुंडा, रामशेठ गावडे आणि व्यासपीठावरती सर्वच मान्यवर या सर्व मान्यवरांचा सन्मान संयोजक मंडळींना विनंती आपण करावा ही आपल्याला विनंती आहे. आणि आता तुमचा टाळ्यांचा आवाज फक्त कमी होतोय. थंडीच्या काळामध्ये टाळ्यांचा आवाज आला तर अंगामध्ये उष्णता निर्माण होईल. एकदा जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया या सर्व मान्यवरांचं. आणि आता या ठिकाणी या भेगडे पेट्रोलियमच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे आदरणीय राज्याचे महसूल मंत्री मान्यवरांना विनंती करेल आपण स्थानापन्न व्हावं. आणि आता व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांच्या वतीनं वेळे अभावी मी मावळ लोकसभा मतदारसंघाचे त्यानंतर या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी कुमार विश्वजित संजय भेगडे यांना विनंती आहे की आपण स्वागत करावं ही आपल्याला विनंती. Good evening to everyone. I, Vishwajit Bhegde, on behalf of Bhegde Petroleum and our family, is truly honored to welcome Honorable President of Maharashtra BJP and Revenue Minister of Maharashtra Government, Shri Chandrasekharji Bawankule, the MP of Mawal Lok Sabha, Shri Srinappa Barne, MLC, Shri Vikrant Patil, the Khadakwasla MLA, Shri Bhimrao Anna Tapkir, and all the other dignitaries and the guests which are present in our auspicious occasion of our opening of a new petrol pump. Today marks a significant milestone for us, as I am grateful to see so many familiar faces in this occasion. I come from a family who is deeply rooted into politics since a time span of 45 years. My grandfather and my father have served the society and were always committed and dedicated to it. But keeping the political part aside, the young generation of the family, as us, we also do the same to serve the community as per our commitment in the form of business. This petrol pump is not just a business venture, but it is an aim to provide quality fuel and exceptional services to the customers. We do not intend to sell fuel, but provide our customers with reliability, compatibility and exceptional services, maintaining all the high standards with utmost care. I thank and truly appreciate all our architects, engineers
laborers and workers for their great hard work and contribution making our vision into a reality. I also thank HPCL committee and the local government bodies for their cooperation and help and support. I would also like to extend my heartfelt thanks to everyone who has supported us in this journey, our family, friends and relatives. Your encouragement, trust have been invaluable for all of us. Once again, thank you all for being here today. We look forward serving you and the community for many years to come. As I stop here for the commencement of the further program. Thank you. धन्यवाद. त्यानंतर या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी मी केदार गोरख भेगडे यांना विनंती करेल की आपण प्रास्ताविक करावं, ही आपल्याला विनंती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मावळ भूमीच्या राजधानी वडगावमध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या भेगडे पेट्रोलियम या नवीन आउटलेटच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत मंचावर उपस्थित असलेले मावळ लोकसभेचे खासदार महोदय, विधिमंडळाचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमदार महोदय आणि समोर बसलेल्या सर्वांचं मी भेगडे परिवाराच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत करतो. खरं तर सर्वांना माहिती आहे की भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आजपर्यंत केवळ मावळ तालुकाच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या समाजकारणामध्ये अग्रेसर असणारं कुटुंब म्हणजे हे भेगडे कुटुंब. प्रखर राष्ट्रभक्ती, देशभक्ती आणि निष्ठावान कुटुंब म्हणून या भेगडे परिवाराला ओळखलं जातं. परंतु ज्या पद्धतीने जग बदलतंय त्या पद्धतीने आपला भारत देश देखील भारताचे मजबूत पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये बदलतोय, विकासाच्या दृष्टीने वाटचाल करतोय आणि त्यांच्याच माध्यमातून ज्या पद्धतीने भारत महासत्ता होतोय, हा युवकांचा देश म्हणून आता उदयाला येतोय. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय संजय दादा बाळाभाऊ भेगडे यांनी सांगितलं की समाजकारण आणि राजकारणासोबत आता आपल्याला उद्योगाची कास धरली पाहिजे. ज्या पद्धतीनं जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. म्हणजे आपण उत्तम व्यवहार करून जे काही धन कमवतो ते आपल्याला लाभतं आणि फळास येतं. आणि त्याच माध्यमातून बाळाभाऊंनी सांगितलं, पुढची पिढी तर देशभक्ती करेलच, समाजसेवा देखील करेल, पण त्याचबरोबर आपण उद्योगाची देखील कास धरली पाहिजे. आणि म्हणूनच या मावळ तालुक्यामध्ये ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या येत आहेत, तिथं औद्योगिकरण वाढतंय, त्याच पद्धतीने नागरीकरण देखील वाढतंय. आणि हीच पेट्रोल डिझेलची जी काही नस आहे ही ओळखून पेट्रोल डिझेलचा व्यवसाय करण्याचं बाळाभाऊंनी ठरवलं आणि अगदी काहीच दिवसामध्ये भेगडे पेट्रोलियम हे स्वप्न साकार होतंय. बाळाभाऊंनी सांगितलं, कष्ट, प्रामाणिकपणा आणि उत्तम सेवा या त्रिसूत्रीवर आमचं भेगडे पेट्रोलियम काम करेल. त्याच पद्धतीनं आम्ही उत्तम अशी सेवा देऊ. जो कामगार दुचाकीवर आपल्या कामाला जातो त्यांच्यासाठी पेट्रोल, जो मध्यमवर्गीय आपली गाडी घेऊन आपल्या ऑफिसला जातो त्यांच्यासाठी डिझेल आणि उच्चभ्रूसाठी पॉवर 95 डिझेल देखील उपलब्ध आहे. आम्ही आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा भेगडे पेट्रोलियमचे मॅनेजिंग डायरेक्टर विराजदादा भेगडे यांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि माझी प्रस्तावना थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आता भेगडे पेट्रोलियमच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय ते वारकरी संप्रदायाचं भूषण, विद्या वाचस्पती आदरणीय डॉक्टर हरिभक्त इब्राहिम पंकज महाराज गावडे. एकदा टाळ्यांच्या गजरात गुरुवार यांचं स्वागत करू. रामकृष्णरी. भेगडे पेट्रोलियमच्या या उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं खरं तर मला भाषण करायचं नव्हतं, पण साहेबांनी सांगितलं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना अत्यंत कष्ट करताना पाहत होता, स्वतःची काळजी नाही, परिवाराला लवकर भेटणं नाही, सातत्यानं माझा पक्ष, माझी संघटना, माझे नेते, माझा विचार या महाराष्ट्राला गरजेचा आहे, या राष्ट्राला गरजेचा आहे, म्हणून नवीन कार्यकर्त्यांनी कुणाला आदर्श ठेवावं, निष्ठा काय असते, संयम काय असतो, व्यक्तिमत्व कसं असतं,
संघटन कसं असतं, विचार कसे पेरावेत, माणसं कशी उभी करावी याचं एक मूर्तिमंत आणि ज्वलंत उदाहरण मला वाटतं बाळाभाऊ तुम्ही अतिशय योग्य व्यक्तिमत्वाची निवड केली तुमच्या या क्षेत्रासाठी. आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात बावनकुळे साहेबांचं स्वागत करायला हवं. व्यासपीठावर पार्लमेंटमधलं सगळ्यात ज्येष्ठ नेतृत्व आपल्या भागातलं संसदरत्न आदरणीय आप्पासाहेब, आमचे जवळचे मित्र, ज्येष्ठ विधिमंडळातले बाळाभाऊंचे मित्र अण्णासाहेब, परवा आम्ही बरोबरच होतो, तात्या आहेत, आमचे विक्रांत भाऊ आहेत, बापूसाहेब आहेत, रवी आप्पा, शरद भाऊ आणि आपण सगळे. मी फक्त शुभेच्छा देणार आहे, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, भाषण असं काही नाही. बाळाभाऊ तुम्ही खूप संघर्षाने या ठिकाणी पक्ष वाढवला, विधिमंडळामध्ये नेतृत्व केलं. तुम्हाला आता कोण आदर्श असा समोर पाहिजे तर दुसरं कोणालाही ठेवू नका. तुमच्या उजव्या हाताला जे बसलेत ना त्यांना डोळ्यापुढे ठेवलं ना तरी तुम्ही कुठे मागे राहणार नाही. म्हणजे माझ्या साहेबांवर नागपूर जिल्ह्याचा जितका विश्वास आहे, महाराष्ट्राचा जितका विश्वास आहे, अमित भाईंचा, मोदीजींचा, देवेंद्रजींचा, तो विश्वास ज्या पद्धतीने त्यांनी मिळवलेला आहे, प्राप्त केलेला आहे, जो विकास नागपूरमध्ये पालकमंत्री असतानाही, आणि मला माहित नाही काय होतंय, मी काय पक्षीय राजकारणात कोणत्याच नसतो, पण माझे साहेब नागपूरचेही पालकमंत्री असतील असं माझा सेन्स सांगतोय. पण तुम्ही कधीतरी जाऊन मावळ तालुक्याने साहेबांचा मतदारसंघ पाहिला पाहिजे. मी 4 दिवस तिथे होतो, लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू असायचे. आमचं प्रतिनिधित्व आम्हाला हवं आहे, साहेब आम्हाला हवं आहे, साहेब आमचे आहेत. जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीने ग्रास रूटवर जाऊन साहेबांनी काम केलं, जे संघटन उभं केलं, आणि महाराष्ट्रातल्या भौगोलिक दृष्ट्या सगळ्यात मोठा आप्पासाहेब साहेबांचा मतदारसंघ येतो. मौदा, नागपूर ग्रामीण, कोराडी हा जो मतदारसंघ आहे हा मोठा मतदारसंघ आहे. परंतु 5 वर्ष साहेब तिथे नसतानाही, संपूर्ण महाराष्ट्र पायाखाली घालत असताना त्या लोकांनी साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, तुमची लढाई ही आमची लढाई आहे. त्या लोकांना हे माहिती होतं सरकार येणार आहे आणि आपला माणूस, आपलं व्यक्तिमत्व, आपलं नेता उद्याच्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये टॉपच्या जागेवर असेल आणि साहेब टॉपच्या जागेवर आहेत. देवेंद्रजींनी मोठा विश्वास साहेबांवर दिला, प्रदेश अध्यक्ष म्हणून यश मिळवलं. परवा देवेंद्रजींपुढे मी बोलताना म्हणालो की राष्ट्राला महाराष्ट्राची किती गरज आहे आणि महाराष्ट्राला तुमची सगळ्यांची किती गरज आहे. त्या ठिकाणी रामजी शिंदे साहेब होते, पंकजाताई होत्या. पण साहेब तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये एक वेगळ्या भावना आहे. तुम्ही नागपूरमध्ये आहात, महाराष्ट्रामध्ये आज पहिलीच तुमची बाईट आम्हाला जिंकून गेली. तुम्ही ज्या पद्धतीने, ज्या वेगाने, मला वाटतं 4300 काहीतरी हेक्टरचा प्रश्न आपण मार्गी लावला, वनांचा, झुडपांचा. तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत साहेब, मावळ तालुक्यामध्ये पण असे खूप सारे प्रश्न बाळाभाऊंच्या निमित्ताने तुमच्या पुढे येतील. त्यावेळी इथल्याही या जमिनींना, इथल्या भूभागाला जो न्याय देता येईल तो तुम्ही नक्की न्याय द्या. आणि आजच्या भिगडे पेट्रोलियमच्या उद्घाटनाला आपण आलात. ज्या पद्धतीने इथे गाड्या थांबल्यानंतर त्यांच्यामध्ये इंधन येईल आणि त्या सुसाट वेगानं जातील, तसंच इंधन तुमच्या रूपाने या मावळच्या नेत्यांना पण द्या, म्हणजे सुसाट वेगाने ही संघटन उद्याच्या महाराष्ट्रामध्ये काम करतील. आणि इथे जिल्ह्यामध्ये शरद भाऊ आहेत, तात्या आहेत, रवी आप्पा आहेत, रघुशेठ आहेत. बाळाभाऊंच्या नेतृत्वाखाली काम करणारा हा पुणे जिल्हा पुन्हा एकदा काही झालं असेल, मागे वळून 2 मिनिटं आपल्या लेकराला जसं तुम्ही जवळ घेता, मला जसं जवळ घेता, माझ्यावर जसं प्रेम करता, तसं बाळाभाऊला जवळ घ्या आणि पुन्हा एकदा ताकद देऊन या भागातला, जसा नागपूर हा आपला बालेकिल्ला आहे तसा मावळ देखील एक बालेकिल्ला आहे. आणि या बालेकिल्ल्याचं संरक्षण करण्याचं काम देवेंद्रजी आणि तुम्ही करावं अशी एक साधी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपण टाळ्यांच्या गजरामध्ये याला अनुमोदन द्यावं. एकदा आपण सगळेजण जयघोष करूया. आणि साहेब माझे भाऊ आहेत, आमचं खूप वेगळं नातं आहे, सगळ्याच्या पलीकडे आहे. तिथे मागणं काही नाही, बोलणं काही नाही, फक्त एकमेकांकडे पाहणं. मला जी ताकद आहे, मी आप्पासाहेबांच्या कीर्तनात सांगितलं आणि सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक कीर्तनात मी साहेबांवर 5 मिनिटं बोलत असतो. याचं कारण असं आहे की आपण कुणाच्या जीवावर आहोत. मी जे महाराष्ट्रात काम करतो, अध्यात्मामध्ये असेल, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये असेल. साहेब आता LNTचा प्रस्ताव आलाय की तुम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून जॉईन करा. रघुशेठला पण आम्ही घेत नाही आहे,
अध्यात्मात काम करायचे, मृत्यूपत्र तयार केलंय. माझ्यासाठी डोळ्यात पाणी आणणारा या पृथ्वीवर पहिला माणूस मी पाहिला, त्याचं नाव आहे आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब. माझ्या लेकरांवर प्रेम करतात, माझ्यावर प्रेम करतात. मला काही नको कुणाकडनं. आपल्याला आता जगद्गुरूंचं मंदिर करायचं. ज्यावेळी मी साहेबांकडे गेलो, ज्यावेळी साहेबांनी बोलवलं, त्यावेळी अगदी साहेब दुःखामध्ये होते. आपली आई गमावलेली आहे, त्यांच्या भावना मी पाहतोय. आणि साहेबांना आम्ही सगळे समजावून सांगतो, एका बाजूला ज्योतिवहिनी, एका बाजूला आम्ही सगळे. आणि साहेब तिथे म्हणतायत की भंडारा डोंगराचं काम कुठपर्यंत आलं. काय काय मावळ तालुक्याशी, भंडारा डोंगराशी, पुणे जिल्ह्याशी संबंध आहे? पण तुकोबांशी नाळ आहे, तुकोबांच्या विचारांशी नाळ आहे. डोंगरावर आले आणि पुन्हा हा डोंगर आपल्याला उभा करायचा आहे. आणि म्हणून इतरत्र होणाऱ्या चर्चा सगळ्या थांबवून एकमेव आपण बावनकुळे साहेबांना जर व्यवस्थितरित्या प्रेझेंटेशन केलं, ते पेपर आपण जर दिले, तर मी या ठिकाणी, मला माहित नाही किती जगणार आहे आणि काय करणार आहे, पण एक मला खात्री आहे, या हिंदुस्थानमध्ये असं एक व्यक्तिमत्व डोंगरावर धावणार आहे. बापूसाहेबांच्या मुखातले शब्द आहेत. गजा बापूच्या तिथे बापूसाहेब म्हटले होते, मोठा माणूस डोंगरावर आला आहे, त्यांच्याकडनं काम होईल. आप्पासाहेब, तुम्ही खासदार आहात, तुमच्या मतदारसंघातला हा विषय आहे. बाळाभाऊ, तुमच्या अखत्यारीतला हा विषय आहे, तुम्ही तिथे काम करताय. माझी इच्छा आहे, साहेब जे जे पेपर मागतायत ते ताबडतोब द्या. बजेट प्लेटमध्ये साहेबांची इच्छा होती, नागपूरला आपल्याला काहीतरी बजेट करायचं. संताजी जगनाडेंच्या तिथे केलं. साहेबांचं मतदारसंघामध्ये तुम्ही गेलात, 350 कोटीचं मंदिर आणि 22 लाख लोक नवरात्रामध्ये येतात ना, ते दैदिप्यमान सोहळा आहे. लवकरच तिथे एक मोठा सोहळा होणार आहे, या देशातला सगळ्यात मोठा सोहळा होणार आहे. त्याही सोहळ्याला आपण यावं. असं नेतृत्व जे समाजकारणात आहे, राजकारणात आहे, अध्यात्मात आहे, संवेदनशील आहे, संघटन कौशल्य आहे, पारदर्शक आहे, सगळ्या कष्टाची जाणीव आहे, असा व्यक्तिमत्वाचा जर होरा आहे की तुमचा डोंगर झाला पाहिजे, तर आपण आता मागे राहता कामा नये. फक्त बावनकुळे साहेबांच्या समोर जे असेल ते सगळं सांगा. उद्याचे अयोध्यामध्ये उभा राहिलाय प्रभू राम, बावनकुळे साहेबांसमोर सांगतो, भंडारा डोंगरावर उभा राहील तुमचा माझा तुकाराम. आपल्यातले मतभेद गाडा आणि एका ध्येयानं पेटून साहेबांच्या मागे आपण उभं राहूया. एकदा माझे साहेब आले, शपथ घेतली साहेबांनी, आम्ही घरामध्ये राहत होतो. महसूल मंत्री झालेत साहेब, मावळमध्ये आले. एकदा पुंडलिक कवरदेचा जयघोष करूया. त्यांच्या उजव्या बाजूला श्रीरंगच बसले. श्रीरंग म्हणजे काय, हरीचा अवतार आहे. आणि त्या बाजूला आमचं भीमराव बसलेत, म्हणजे भीमच आहे, गदा घेऊन. तात्या, आपण सगळ्यांनी शरदराव भजन करूया. पायातली पादत्राणं फक्त 2 मिनिटं काढायची आणि एकदा खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे, हात असे वर करायचे. मी तुमच्याकडनं एक मागणं मागणार आहे. त्या दिवशी मी देवेंद्रजींसाठी मागितलं, आज माझ्या बावनकुळे साहेबांसाठी. माझ्या साहेबांना प्रचंड आरोग्य द्यावं. हा महाराष्ट्राचं चित्र बदलण्याची ताकद ज्या ज्या नेत्यांमध्ये आहे, त्या नेत्यांमध्ये आघाडीवर नाव आपल्या साहेबांचं आहे. म्हणून त्या विठ्ठलाचं स्मरण करून, माऊलींचं स्मरण करून, तुकोबारायांचं स्मरण करून, आपण अंतरात्म्याचं स्मरण करून आपलं जे काय पुण्य असेल फक्त साहेबांच्या चांगल्या आरोग्यासाठी मागूया. सगळ्यांनी श्वास आत. पांडुरंग, माऊली, तुकोबा, शिवबा डोळ्यापुढे विठ्ठल विठ्ठल आणि पुंडलिक कवरचा जयघोष करून या उद्घाटनाला आपण आध्यात्मिक उंचीवर घेऊन जाऊ. श्वास आत. सगळ्यांनी टाळी वाजवून विठ्ठला ठाला 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 ठाला. सगळ्यांनी सगळ्यांनी इंद्रायणीपर्यंत आवाज गेला पाहिजे. भंडारा घोराडेश्वर भामचंद्रापर्यंत आवाज गेला पाहिजे. सगळ्यांनी एक घोषणा माझ्याबरोबर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. एक घोषणा महाराजांची मी खाली बसणार आहे. सगळ्यांनी एक घोषणा देशाची. जे संत महंत ऋषी मुनी हुतात्मे या सगळ्यांचं स्मरण करू. एक एनर्जी सगळ्यांनी मुठी आवळायच्यात. सगळ्यांनी भारत
माता की हर हर। धन्यवाद। रामकृष्ण। धन्यवाद। महाराजांनी सांगितलं म्हणून सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आजच मी बावनकुळे साहेबांना आणि व्यासपीठाला आणि आपल्याला निमंत्रण देतो 6 फेब्रुवारीला भंडारा डोंगरावरती होणाऱ्या माघ शुद्ध दशमी सोहळ्याच्या 6 तारखेच्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या मनातलं मंदिर बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून आपण देवेंद्रजींच्या रूपाने पूर्ण करून घेण्याचं नवीन स्वप्न त्या ठिकाणी पाहू। धन्यवाद। धन्यवाद। त्यानंतर या ठिकाणी या भेगडे पेट्रोलियमच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघाचे महासंसदरत्न पुरस्कार विजेते खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत। भेगडे पेट्रोलियम पंपाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झाले ते राज्याचे महसूल मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी, आमदार भीमराव तापकीर, आमदार विक्रांतजी पाटील, माजी मंत्री सन्माननीय बाळाभाऊ भेगडे, हरिभक्त परायण पंकज महाराज गावडे, बापूसाहेब भेगडे, डीजी वैभवजी निंबाळकर, गणेश तात्या भेगडे, शरद गुट्टे पाटील, रविअप्पा भेगडे, रामशेठ गावडे आणि ज्यांनी आपल्याला निमंत्रण केलं ते विश्वजित, संजय भेगडे, केदार भेगडे, स्वराज भेगडे, विराज भेगडे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, भेगडे परिवाराच्या निमंत्रणाला मान ठेवून आलेले आपण सर्वजण उपस्थित बंधू आणि भगिनींनो, हरिभक्त परायण पंकज महाराज गावडे यांनी आशीर्वाद दिल्यानंतर आम्ही जास्त बोलणं उचित ठरणार नाही, त्यामुळे मी 2-3 मिनिटातच माझं मनोगत संपवणार आहे। खरं तर एक नवीन उद्योगाला चालना देण्यासाठी भेगडे परिवाराच्या माध्यमातून 4 तरुण एकत्रपणे आले आणि या परिसरातील नागरिक असतील, येणारे जाणारे वाहन चालक असतील यांच्या सोयीसाठी भेगडे पेट्रोलियम या पंपाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे। आपण पाहतो या देशामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं व्हेकल वाढत असताना, वाहनं वाढत असताना त्याच्या सोयीसाठी केंद्रीय नेतृत्वाने अनेक योजना राबवलेल्या आहेत। आपण गेल्या 10 वर्षाचा जर कालावधी पाहिला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारच्या माध्यमातून आणि मध्यंतरी मोठा निर्णय देशाचे वाहतूक मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांनी घेतला, 20% इथेनॉल ही अधिकृतपणे पेट्रोलमध्ये मिक्स करण्याच्या संदर्भामध्ये केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतल्यानंतर त्याचा फायदा एवढा मोठ्या प्रमाणावर झाला की देशभरातले अनेक उद्योग आहेत जे इथेनॉल निर्मिती करतात, त्याच्यामध्ये साखर उद्योग असतील, साखर कारखाने असतील, अन्य उद्योग असतील, याच्या माध्यमातून देखील एक वेगळ्या प्रकारची चालना खरं तर या व्यवसायाला मिळाली। आणि आपण पाहतो की क्रूड ऑइल या देशामध्ये देश जवळपास 83% हा आयात करतो। क्रूड निर्मिती या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर होत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं या पेट्रोलियमच्या बाबतीमध्ये जरी देश सक्षम असेल तरी देखील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला ई व्हेकलच्या बाबतीमध्ये आणि वाढती वाहनं त्याला देखील चालना देण्याचं काम केलेलं आहे। हा व्यवसाय चालू होत असताना किंवा व्यवसाय सुरू करत असताना अनेक आव्हाने, मी प्रामुख्यानं या तरुणांना सांगेल की आपण या व्यवसायामध्ये विश्वासाचा जर जपली तर नक्कीच
भविष्यामध्ये आपले अनेक या व्यवसायाशी निगडीत व्यवसाय वाढतील, पेट्रोल पंप देखील वाढतील ही शुभेच्छा देत असताना खरं तर आज बावनकुळे साहेब या ठिकाणी आहेत. मोठा अनुभव त्यांना आहे. ऊर्जा क्षेत्राचं काम देखील त्यांनी पाहिलेलं आहे. मी ऊर्जा समितीच्या स्थायी समितीच्या देशाचा अध्यक्ष असल्यामुळं तर मी कालच पेट्रोलियमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणजे ऑइल कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर मिटिंग घेतली ऊर्जा समितीच्या बाबतीमध्ये. आज देश मोदीजींच्या नेतृत्वाखाली स्वतः सक्षम होतोय. अनेक पारंपरिक ऊर्जा देखील वाढते आणि खऱ्या अर्थानं त्याला चालना देण्याचं काम केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून माननीय मोदींच्या नेतृत्वाच्या माध्यमातून होतंय आणि देश हा सक्षम होतोय. देशातल्या तरुणांना हाताला काम मिळतंय. मग सोलर ऊर्जा असेल, पारंपरिक ऊर्जा असेल, पॉवर ऊर्जा असेल, कोल ऊर्जा असेल, या सगळ्या ऊर्जाच्या माध्यमातून देखील पुढचं सेक्टर वाढत असताना गेले पुढचे अनेक वर्ष पेट्रोलियम उद्योगाला देखील चालना देण्याचं काम प्रामुख्यानं देशाचं नेतृत्व करतंय. इंदर सेठ या ठिकाणी समोर आहेत. त्या क्षेत्रातले खरं पेट्रोलियम मधले अनुभवी या तालुक्यातले आणि या व्यवसायाला खरं तर भविष्यामध्ये मरण नाही. जेवढ्या व्हेकल वाढतात, जेवढी वाहनं वाढतात, ती गरज म्हणून भविष्यामध्ये आपण आपली विश्वासार्हता जपण्याचं काम भविष्यामध्ये करा. बेगडे तरुण परिवारातल्या या सगळ्या तरुणांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. बाळाभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असताना आपण आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने आपला होईलच, परंतु याला देखील चालना नक्कीच मिळावी अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करून माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद खासदार साहेब. कर्तृत्वानं माणसाला नेतृत्व करण्याची संधी मिळते. कर्तृत्वानं माणसाला नेतृत्व करण्याची संधी मिळते. नेतृत्वाला दातृत्वाची जोड मिळाली की मग तुमच्या कर्तव्याचा सुगंध आयुष्यभर समाजामध्ये तरवळत राहतो. मैत्रीचं नातं जपत असताना राज्यातल्या आणि देशातल्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या विजयाच्या शिल्पकाराचं शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती घेऊन महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा विश्वास सार्थ करून त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यांनी निभावलं, ते राजकारणातला एक पथदर्शी तारा म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात साहेबांचं स्वागत करू. भारत माता की जरा जोरात उद्घाटन झालं तर जरा ऊर्जा येईल उद्घाटन झाल्याची. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. श्रीराम हर हर. आज भेगडे पेट्रोलियम या नवीन पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला उपस्थित देशामधील मोदी सरकारमध्ये आणि मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारमध्ये उत्कृष्ट काम करणारे आणि संसद रत्न पुरस्कार त्यांना प्राप्त असे खासदार श्रीरंगाप्पा बारमेजी, या ठिकाणी आमचे सर्वांचे आदरस्थान मान्य श्री हरिभक्त परायण पंकज महाराज गावडेजी, आमदार झुमरावअण्णा तापकीरजी, मान्य विक्रांत पाटीलजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच पदाधिकारी. खरं तर सर्वांचीच नाव या ठिकाणी घेता येईल, पण मी व्यासपीठाची क्षमा मागतो. मी आपली सर्वांची क्षमा मागतो. मी बरोबर 5 वाजता येणार होतो, 3 वाजता निघाले होतो, पण माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथराव शिंदेजी आणि मी एका अत्यंत महत्वाच्या तातडीच्या विषयात आम्हाला अचानक बसावं लागलं, त्यामुळे उशीर झाला. त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. आपला माझ्यामुळे वेळ जो गेला आहे त्याबद्दल मला आपण सर्वांनी क्षमा करावी अशी विनंती करतो. खरं तर बाळाभाऊचा मला फोन होता की आज आम्ही एक या ठिकाणी भेगडे पेट्रोलियम या नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन करतोय. आमचे सर्व या ठिकाणी कुमार विश्वजित, केदार
कुमार स्वराज, श्री विराज हे सर्व नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करतायत आणि या प्रयत्नाला आपली सर्वांची साथ मिळावी याकरता व्यासपीठावर आम्ही सर्व आलो आहोत. खरं तर व्यवसाय सुरू करताना अनेक अडचणी असतात, पण ज्यांची उत्कृष्टपणे काम करण्याची क्षमता आहे त्यांना कुठलाही व्यवसाय पुढे नेण्याकरता कुठल्याही अडचणी येत नाही. आणि म्हणून खरं तर मी या पेट्रोल पंपाचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. बंधुराज विकास काका आणि हिंदुराज यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ही सेवा उपलब्ध करून देण्याची संधी केली, त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. खरं तर उद्यमात सकल समृद्धी आहे ही उक्ती आपल्याकडे प्रसिद्ध आहे, कारण उद्योगातूनच आपल्याला सकल जनाकडे समृद्धी येत आहे. उद्योग नसेल तर आपला देश पुढे जाऊ शकत नाही, महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही. आणि जर उद्योग समोर न्यायचे असतील तर आपल्याला उद्योगाला पूरक असलेले व्यवसाय उभे करावे लागतील. कुठलाही पेट्रोल पंप जेव्हा उद्घाटन करतो आपण किंवा सुरू करतो तेव्हा आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या भागामध्ये डेव्हलपमेंट होण्याकरता एक फार मोठी त्या ठिकाणी संधी जनतेला मिळतं, उद्योजकाला मिळतं. आणि बघा, महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा ज्या भागात पेट्रोल पंप सुरू झाले त्या भागामध्ये उद्योगाने नजर टाकली, त्या भागातल्या जनतेने नजर टाकली आणि त्या भागातले व्यावसायिक प्रतिष्ठान वाढले, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग वाढले, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकरण झालं. आज खरं तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की या पेट्रोल पंपाच्या व्यवसायातनं आमचे हे चारही पुतणे आहेत हे अत्यंत चांगली उंची घेतील. वेगळे परिवार ज्या पद्धतीने प्रतिष्ठित आहे, प्रतिष्ठावान आहे, वेगळे परिवारामध्ये ज्या पद्धतीने संस्कार संस्कृती आहे त्या पद्धतीने या व्यवसायाला ते उंची येतील आणि अत्यंत संस्कारपणे या उद्योगाला ते चालवतील. कारण शेवटी पेट्रोल पंपाचा व्यवसाय म्हटला की त्यामध्ये मी कोणावर त्या ठिकाणी टीका करणार नाही. 99% लोक चांगलंच करतात, पण 1-2% लोक असे असतात की पेट्रोलमध्ये त्या ठिकाणी आपला उद्योग करतात, डिझेलमध्ये आपला उद्योग करतात. म्हणूनच मी आधी सांगितलं की संस्कार आणि संस्कृतीने परिपूर्ण असलेला भेटलेले परिवार हा कधीही त्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने 2 पैसे कमवणार नाही या ठिकाणी मला विश्वास आहे. म्हणूनच मी या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आलोय. खरं तर या पेट्रोल पंपच्या माध्यमातून खरं तर आज आम्हाला अपेक्षा आहे, मी जरा फार सिरियसली बोलत नाही, बाळाभाऊ आम्हाला सर्वांना आज पेट्रोल देऊन टाका. आमच्या सर्वांच्या गाड्या विराज, आमच्या सर्वांच्या गाड्या फुल करून द्या, म्हणजे आम्हाला प्रेम द्या. खरं तर बाळा हा पहिल्यापासूनच अत्यंत सहनशील आहे. मी माझ्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करताना त्यांनी खूप कष्टही केले आहे. खरं तर आज दिगंबरांना वेगळे नाही आहे, मी त्यांच्या बाजूलाच विधानसभेत बसायचो, त्यांचेही संस्कार माझ्यावर आहे. खरं तर हा मावळ तालुका आणि मावळच्या भूमीमध्ये दिगंबरांना भेगडे साहेबांचा खूप मोठा वाटा आहे. जेव्हा ते मांडायचे मावळ तालुक्याला विधानमंडळात तेव्हा निश्चितपणे आम्हाला सर्व लोकांना बळ मिळायचं. आणि ज्या पद्धतीने आज बाळाभाऊ आपला सर्व या ठिकाणी भेगडे परिवार आपण सर्व काम करताय या ठिकाणी आपल्या सर्वांचा अभिमान मला आहे. खरं तर श्रीरंगांना माहिती आहे आणि व्यासपीठाला माहिती आहे की मावळ तालुक्यातला 70-80% भाग हा पहिल्यापासूनच भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्वाच्या पाठीशी आहे. आणि या ठिकाणी असलेलं प्रत्येक घर हे नेहमीच आमच्या पाठीशी राहणार आहे. जनसंघाच्या काळापासून राहणार आहे. जनसंघाच्या काळात जे काही जिल्हे होते, जे काही तालुके होते, त्या तालुक्यामध्ये जर सर्वात नाव कोणाचं असेल तर मावळ तालुक्याचं होतं. असाही त्या काळामध्ये आपल्या सर्वांना जनसंघाच्या काळापासून हा घडलेला तालुका आहे. त्यामुळे या ठिकाणी या मावळ तालुक्याच्या विकासामध्ये मावळ तालुका म्हणजे वेगळे परिवार म्हणजे मावळ तालुका असा एक मोठा त्या ठिकाणी आपुलकी राहिली आहे, बांधिलकी राहिली आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याचं जे हृदय आहे
आणि हृदयस्थानी भेगडे परिवार आणि भेगडे परिवारच्या हृदयस्थानी मावळ तालुका आहे. खरं तर बाळाभाऊ विश्वनाथजी भेगडे साहेब आपलं त्या ठिकाणी नाही आहे, पण त्यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सर्वांना संस्कार देण्याची भूमिका ही खऱ्या अर्थात तेव्हापासून सुरू झाली आहे. मला तेव्हा बघितलं मी की निश्चितपणे या मावळ तालुक्याला उद्धमीकडे नेणारा हा मोठा तालुका आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन, फार जास्त वेळ घेणार नाही, कारण खरं तर उद्घाटनाचं भाषण जे करायचं होतं मी त्या ठिकाणी गावडे महाराजांना करायला लावलं, कारण त्यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय उद्घाटन पूर्ण होऊ शकत नाही. शेवटी आम्ही राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहोत, ते कार्यकर्ते हे खऱ्या अर्थाने जेवढं आशीर्वचन देऊ शकत नाही त्यापेक्षा जास्त आशीर्वचन हे गावडे महाराज देऊ शकतात. म्हणून मी त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हा सर्वांना आशीर्वचन द्यावं, जेणेकरून आमच्यामध्ये काम करण्याची ऊर्जा तेवत राहील आणि आमच्याकरता ही ऊर्जा नेहमी कायम राहील. या ठिकाणी मला अभिमान आहे आपल्या सर्वांवर. या महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला पुन्हा एकदा सेवेची संधी दिली. खरं तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला आम्ही नतमस्तक आहोत. या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केला आणि विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला. मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाला महाराष्ट्राचा विकसित भारत करायचा आहे आणि विकसित महाराष्ट्र करायचा असेल तो मावळ तालुक्याला अधुरा आहे. आणि मावळ तालुका हा अत्यंत महत्वाचा तालुका म्हणून या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने पाहिला जातो. मावळ तालुक्याच्या विकासाचा एक मोठा वाटा या महाराष्ट्र जीडीपी मध्ये आहे, उत्पन्नामध्ये आहे. मावळ तालुक्याच्या सर्व क्षेत्रामध्ये मावळ तालुक्याने पुढाकार घेतला आहे आणि म्हणून पुणे जिल्हा असेल, मावळ तालुका असेल, हा खऱ्या अर्थाने आमच्या हृदयस्थानी आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाळाभाऊ आपल्याला या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण काम केलं आहे, खरं तर मी एवढंच सांगेन की आज ठीक आहे, या ठिकाणी गावडे महाराजांनी सांगितलं की जीवनामध्ये काही गोष्टी घडत असतात. ही गोष्ट खरी आहे की बाळाभाऊ यावेळेस काही आम्हाला ऐकले नाही. त्यांना आम्ही विनंती केली की यावेळी महायुतीच्या बाजूने राहा, पण त्यांच्यावर जनतेचं कार्यकर्त्याचं म्हणजे अनेक गोष्टी त्या ठिकाणी घडल्या. शेवटी राजकारणामध्ये काही गोष्टी घडत असतात. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की एखाद्या निवडणुकीमध्ये कमी जास्त झालं चालतं, पण माझी विनंती राहणार आहे पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी पुन्हा एकदा आपल्या भारतीय जनता पक्षाचं आणि विचार परिवाराचं काम आपण सुरू केलं पाहिजे. मी या ठिकाणी आपल्या महायुतीच्या आमदारांनी त्या ठिकाणी सांगेन की राजकारणामध्ये काही गोष्टी होत असतात, कमी जास्त होत असतं, त्यामुळं त्यांनाही मी सांगेन. पण आपल्या जो सर्वांचं रक्तामध्ये जे या ठिकाणी हिंदुत्वाचं आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या या ठिकाणी श्रीरंगाना मामा बसले आहेत, त्यांच्याही निवडणुकीमध्ये मावळ तालुक्याने मोठी मदत या ठिकाणी केली आहे. आज श्रीरंगांना बांधेच्या निवडणुकीमध्ये बार्लेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने मावळ तालुक्याने आपलं योगदान दिलं, खऱ्या अर्थाने मोदीजी करता योगदान दिलं आहे आणि म्हणून तुमचे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी आभार मानले पाहिजे. मी या ठिकाणी एवढंच सांगेन की बाळाभाऊ आपल्याला पुन्हा पुढे जायचं आहे. देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये विकसित महाराष्ट्र आपण करतो आहे. आज 100 दिवसाचा आपापल्या खात्याचा एक जनतेच्या सेवेकरता आपण काय करू शकू, कारण जनतेने आपल्याला कर्ज दिलाय. मताचं दान हे त्याला शब्द दिलाय, मतदान. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला. पण भारतीय जनता पार्टी, शिवसेना असो, आमची महायुती असो किंवा बाळा भेगडे असो की तुम्ही आम्ही असो, आम्ही सर्व लोक मताचं दान हे कर्ज म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि मताचं कर्ज हे पुढचे 5 वर्ष इमानदारीने जे जे आम्ही जाहीरनाम्यात सांगितलं आहे, जो मॅनिफेस्टो दिला आहे, जो जाहीरनामा दिला आहे, तो जाहीरनामा देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. याकरता आम्ही काम करणार आहोत. इकडे मोदीजींनी आपल्या देशाचं एक इंजिन महाराष्ट्र लावलं आहे आणि देवेंद्रजीच्या सरकारचं एक इंजिन, डबल इंजिन सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि डबल इंजिन सरकार जेव्हा असतं तेव्हा 100ची स्पीड त्या गाडीची राहतं. आमच्या महाराष्ट्र सरकार आणि देशाचं सरकार म्हणून जो जो संकल्प आम्ही महाराष्ट्र विकासाचा केला आहे, जो जो मावळ तालुक्याच्या विकासाचा केला आहे, पुणे जिल्ह्याच्या विकासाचा केला आहे, आम्ही सर्व लोक आम्ही दिलेल्या वचननाम्यामधली एकही बाब अशी राहणार नाही जी बाब महाराष्ट्र सरकार पूर्ण करणार नाही. आम्ही या ठिकाणी आश्वासन देतो आहे देवेंद्रजी आणि आम्ही सर्व की जे जे काही आमच्या नजरेत येईल, जे जे काही आमच्या कर्तृत्वात येईल ते निश्चितपणे कर्तृत्व आम्ही पूर्ण करू.
महसूल खात्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, बाळाभाऊ आणि या ठिकाणी बसलेला प्रत्येक जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व बसलेलं आहे कुळावी मागे व्यासपीठावर पुढे, तुमच्याकडे जे जे काही महसूल खात्यामध्ये सुधारणा करायच्या असतील, शेवटी छोटा व्यक्ती जरी असेल, एखादा सरपंच असेल, गावाचे पोलीस पाटील असतील, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष असतील, तुमच्यानुसार तुम्हाला वाटतं की महसूल खात्याने असं काम केलं पाहिजे, त्या सुधारणा महसूल खातं करेल आणि आपल्या भागाच्या जे जे काही प्रश्न सुटले असतील त्या सर्व प्रश्नांना आमचं सरकार आणि आमचं खातं न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी याकरता आम्ही पुढे जाऊ. सोबतच आज जगद्गुरू तुकाराम महाराजांचं त्या ठिकाणी आपल्याला जे भंडारदरा डोंगराची या ठिकाणी चर्चा निघाली. खरं तर मी जेव्हा गेलो डोंगरावर तेव्हा दिगंबर अण्णा भेगडे साहेबांचं त्या ठिकाणी मी आभारच मानतो की त्यांनी त्या काळात तो प्रश्न मांडला होता. मग बाळांचा प्रश्न उचलून धरला, मग गावडे महाराजांनी तर त्याला हृदयस्थानी आणला आहे. आणि त्यामुळे आपल्या व्यासपीठावरचे सर्व वरचे आणि खालचे पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, ही सामूहिक जबाबदारी आपली सर्वांची. जगद्गुरू तुकाराम महाराजांचं जे त्या ठिकाणी जगप्रसिद्ध आणि देशातलं सर्वात सुंदर मंदिर हे आपल्याला त्या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वांना पुढाकार घ्यायचा आहे. खरं तर गावडे महाराजांचं हृदयातून आभार मानतो, त्यांनी माझे अभिनंदन केलं म्हणून नाही, पण एखादा त्या ठिकाणी व्यक्तिमत्व असं असतं गावडे महाराजांसारखं, त्यांच्या कीर्तनातनं जे काही त्यांच्याकडे पैसा येतो तो सारा पैसा जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या सेवेकरता त्या ठिकाणी त्यांनी समर्पित केलेला आहे. त्यांनी त्यांचं मृत्यूमुख करून टाकलं. खऱ्या अर्थाने अनेक लोक आम्ही बघतो समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने, पण या पद्धतीचं व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांनी संकल्प केला आहे आणि गावडे महाराजांचा संकल्प पूर्ण करणे ही माझी आणि महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे. बाळाभाऊ, तुमची माझी सर्वांची जबाबदारी आहे. आणि त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीस सरकार हे निश्चितपणे जो आपला संकल्प आहे तो पूर्ण करेल आणि महाराष्ट्रातलं नाही, देशातलं नाही तर जगातलं सर्वात सुंदर संस्थान हे भंडारदरा डोंगराची झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चितपणे आपण सर्व त्याकरता काम करू. बाळाभाऊ, मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये मावळ तालुक्याच्या आपल्या या प्रतिष्ठित व्यक्तींना माझी विनंती आहे, श्रीरंगा अण्णा बारणे साहेब असतील, मी असेल, माननीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, माननीय आमचे देवेंद्रजी असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये अजितदादा आहेत. आम्ही सर्व लोक महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतो आहे. आपण सर्व आजपासून विकसित महाराष्ट्राकरता साथ द्या. ज्या पद्धतीने या ठिकाणी व्यावसायिक प्रतिष्ठान सुरू झालं आहे, या पेट्रोल पंपाचं उद्घाटन झालं आहे, पुढच्या काळातही वेगळे परिवार जसं जसं त्या ठिकाणी कुठल्या उद्योगासमोर जाईल, हे आमचे चारही बालक ज्यांनी या ठिकाणी आपले सर्वांचे आशीर्वाद घेतले, त्या चारही बालकांचा विचार आहे की राजकारणात तर आपण आहोत, त्यांचे संस्कारच आहेत आजोबापासून आणि वडिलापासून. हे संस्कार कायम ठेवत आपण व्यवसायातही एवढी उंची गाठू की महाराष्ट्रातले सर्वात चांगले व्यावसायिक आमचे हे चारही, विश्वजित भेगडे असतील, केदार असेल, कुमार स्वराज असेल आणि विराज असेल, हे पुढच्या काळात ज्या पद्धतीने ते या ठिकाणी प्रेझेंटेशन करत होते, ज्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडत होते, ज्या कॉन्फिडन्सने मांडत होते, मी त्यांच्याकडे बघितलं. इतके लहान लहान छोटे छोटे त्या ठिकाणी युवा येतात आणि आपली भूमिका मांडतात, समाजासमोर भूमिका मांडतात, कॉन्फिडन्सने मांडतात. ज्या पद्धतीचा कॉन्फिडन्स बाळा मी याच्यात बघितला आहे, मी दाव्याने सांगतो पुढच्या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या चांगल्या उद्योजकामध्ये हे चारही दिसतील, त्या ठिकाणी मला विश्वास आहे. मी कुमार विश्वजितला, श्री केदारला, कुमार स्वराजला आणि विराजला या सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी उशीर झाल्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. 2 मिनिटं सर्वांनी थांबावं. त्यानंतर आभार व्यक्त करण्यासाठी कुमार स्वराज विकास भेगडे यांना विनंती की आपण आभार व्यक्त करायचं. नमस्कार, जय श्रीराम. मी पहिल्यांदा भाषण करतोय, थोडं समजून घ्या. हिंदुस्थान पेट्रोलियम व भेगडे पेट्रोलियमच्या उद्घाटन समारंभानिमित्त आलेल्या सर्व मान्यवरांचे, नातेवाईक व मित्र परिवाराचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, मनापासून आभार व्यक्त करतो. आपला आशीर्वाद आमच्यासोबत कायम राहावा याची इच्छा व्यक्त करतो. आपण सर्व आलात, धन्यवाद. तसेच सर्वांना विनंती करतो की स्नेह घोषणाची व्यवस्था पेट्रोल पंपच्या डाव्या साईडला केलेली आहे, तरी आपण सर्वांनी स्नेहभोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये.
उपस्थित आपल्या सर्वांना विनंती आहे की डाव्या बाजूला बेगडे परिवाराच्या वतीनं स्नेहभोजनाची व्यवस्था आहे.